श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनुष्य जात ही स्वभावताच भजनशील आहे. सामान्य माणसाची प्रवृत्ती आपण सुखी असावं, आनंदी असावं, शांत असावं, प्रसन्न असावं अशी असते. याचा अर्थच तो अतृप्त आहे, अपूर्ण आहे आणि तो पलीकडे जाऊ इच्छितो. पलीकडे म्हणजे हा भवसागर ओलांडून भगवंतापर्यंत. हे सगळ्याच माणसांच्या बाबतीत किंवा सगळ्याच प्राणीमात्रांच्या बाबतीत घडत असल्यामुळे एक विश्व मन तयार होतं आणि हे विश्व मन प्रत्येक जीवाला पुढे पुढे वर वर ढकलत असतं. मी जर त्या विश्वमनाशी सहकार्य केलं तर माझं काम लवकर होतं. आता सहकार्य करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर भगवंताला आवाहन करायचं, मनापासून भगवंताची प्रार्थना करायची. देवा, मी या भवसागरामध्ये गटांगळ्या खातो आहे, मी या अडचणीच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलो आहे, मी या प्रपंचाच्या संसाराच्या दलदलीमध्ये फसलो आहे. हे देवा, हे परमेश्वरा, तू मला याच्यातून बाहेर काढ आणि तुझ्या परमधामाला, मंगलधामाला घेऊन जा. अशी कळकळीने मनापासून तळमळवून प्रार्थना करणं आवश्यक आहे. अशी जर आपण प्रार्थना केली तर काम होईल आणि विश्वमनाला सहकार्य केल्याप्रमाणे होईल. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या घरातल्या एखाद्या फोटो पुढे, एखाद्या मूर्ती पुढे किंवा सद्गुरूंच्या समोर जर आपण प्रत्यक्ष अशी प्रार्थना केली तर ती प्रार्थना त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचते. आणि जशी जशी आपली तीव्रता वाढत जाईल, जशी जशी आपली तळमळ, जशी जशी आपली भगवंताविषयीची भक्ती, प्रेम वाढत जाईल आणि जशी जशी आपली प्रार्थना निस्वार्थी होईल, निरपेक्ष होईल, अत्यंत प्रेमाने आनंदाने होईल, त्यावेळेला पलीकडून आपल्याला प्रतिसाद मिळू लागतो. तो फोटो आपल्याशी बोलू लागतो, ती मूर्ती आपल्याशी बोलू लागते. सद्गुरू काय प्रत्यक्षच असल्यामुळे ते तर आपल्याशी संवाद साधतातच. अशा प्रकारे आपण केलेल्या आवाहनाला, आपण दिलेल्या हाकेला भगवंताकडून प्रतिसाद मिळतो, त्याच्याकडून होकार मिळतो, ओ येतो आणि प्रतिसाद मिळतो. जगाचा नियम हा असा आहे, जग हे प्रतिध्वनीसारखं काम करत असतं. जो शब्द आपण बोलावा त्याच शब्दाचा प्रतिध्वनी उमटतो. मी अरे म्हटलं तर तोही अरेच म्हणतो, मी या हो म्हटलं तर तोही या हो म्हणतो आणि मी का आलास म्हणून म्हटलं तर तोही का आलास म्हणूनच म्हणतो. आपण जर जगावर प्रेम केलं तर जगाकडून आपल्याला प्रेमच मिळतं. आपण जर सर्वांना आनंद दिला तर आपल्यालाही आनंदच मिळतो. आपण जर लोकांचं हित पाहिलं तर लोकसुद्धा आपलं हित पाहतात. आपण जर सर्वांना सहकार्य केलं तर भगवंतसुद्धा आपल्याला सहकार्य करतो. इथे एक नियम लक्षात ठेवायचा आहे की मी ज्या माणसाला मदत करतो तोच माणूस माझ्या मदतीला येईल असं नाही. भगवंत आपल्याला मदत निश्चित करेल, पण तो दुसऱ्या कुणाच्या तरी रूपाने येऊन आपल्याला मदत करेल. नाहीतर तुम्ही मनामध्ये असं ठरवाल की मी अमक्या अमक्याला मदत केली, मग माझ्या अडचणीच्या वेळेला तो आला नाही मदतीला,
हे कसं काय? असा प्रश्न तुम्ही मनात आणूच नका. आपण मदत करत राहिलो नाही का, तर आपल्या अडचणीच्या वेळेला भगवंत आपल्यालाही मदत पाठवतो, पण तो कुणाच्या रूपाने येईल आणि कशी मदत करून जाईल हे सांगता येत नाही. महाराजांनी या बाबतीत एक फार सुंदर सांगितलेलं आहे. ते म्हणतात, भगवंताची कृपा होतच असते. ती कशी होते याचे अनुभव घेण्याचे काही मार्ग असे आहेत की पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अडचणीच येत नाहीत. दुसरी गोष्ट, संकट येणार असतं पण ते परस्पर टळलं जातं. तिसरी गोष्ट, आपल्या गरजेच्या वेळेला, आपल्या आवश्यकतेच्या वेळेला त्या गोष्टी आपल्याला मिळतात, ती वस्तू आपल्याला मिळते, पैसे आपल्याला मिळतात, आपली अडचण दूर होते. कशी होते? भगवंताची अशा प्रकारे आपल्यावर कृपा होतेच, मदत मिळतेच, पण कुणाच्या रूपाने ती मिळेल हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, अशा वेळेला भगवंताची कृपा होते आहे हे आपण निश्चित समजावं. आपल्या अडचणी दूर होणं, आपल्याला अडचणीच्या वेळेला पैसा उपलब्ध होणं, आपल्याला संकट न येणं, आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख न होणं, या सगळ्या भगवंताच्या कृपेच्याच गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती कुठलीही असो, आपल्या मनाचं समाधान मात्र टिकलं पाहिजे. महाराजांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात, परिस्थिती बदलता येत नाही, पण आपण आपली मनस्थिती बदलायची. मनाला नैराश्य येऊ द्यायचं नाही, मन निराश होऊ द्यायचं नाही, मन नाराज होऊ द्यायचं नाही, मन डळमळीत होऊ द्यायचं नाही, मन दुःखी होऊ द्यायचं नाही. प्रसंग घडतच राहणार, परिस्थिती बदलतच राहणार, वातावरण बदलत राहणार, माणसं बदलत राहणार, माणसांचे स्वभाव बदलत राहणार. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जगामध्ये आपल्या मनासारखं काहीही घडत नाही, तरी देखील आपण अशाच या परिस्थितीमध्ये अत्यंत आनंदाने, प्रेमाने, भक्तिभावाने, सहकार्याने आणि एकमेकांना मदत करण्याच्या भावनेने राहायचं आहे. हेच आपल्याला या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून शिकायचं आहे. म्हणून संत सांगतात, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगावर प्रेम करायचं आहे. का करायचं आहे? कारण आपण प्रेम केलं तर आपल्याला प्रेमच मिळेल. हा जगाचा कायदा आहे. जसं तुम्ही पेराल तसं उगवेल. आता स्वतःविषयी बोलू नये, आपल्याबद्दल सांगू नये, हे सगळं मान्य असून देखील, हे माहीत असून देखील तुम्हाला समजावं, तुमच्या लक्षात यावं म्हणून काही गोष्टी मी मुद्दाम इथे खुलासा करतो. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक बाबतीत जर बोलायचं झालं तर आत्तापर्यंत आम्ही इतरांच्या कल्याणासाठी, इतरांच्या भल्यासाठी, इतरांच्या आनंदासाठी, इतरांच्या मदतीसाठी इतकं काही करून ठेवलंय, इतकं काही पेरून ठेवलंय. आज ती सगळी झाडं उगवली आहेत, मोठमोठी झाली आहेत आणि सगळ्या झाडांना फळं येत आहेत. आज माझी अवस्था अशी आहे की प्रत्येक झाडाकडून मला फळ मिळत आहे आणि बसल्या जागी मला सगळ्या गोष्टी प्राप्त होत आहेत. भगवंत मला भरभरून देतो आहे. कशाचीच कमतरता नाही, कशाचीच उणीव नाही, कुठलीच काळजी नाही, कुठलंच तक्रार नाही, संकट नाही, आजार नाही, यातना नाही. मन प्रसन्न आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. हे भगवंताची माझ्यावर प्रचंड 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 कृपा होते आहे. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे
ज्ञानेश्वर महाराज काय किंवा भगवंत काय, आज माझ्या मुखातून ही ज्ञानेश्वरी वदवून घेत आहेत. ही त्यांची सर्वात मोठी कृपा. आज मी अत्यंत आनंदात आहे, अत्यंत प्रसन्न आहे, अत्यंत समाधानी आहे, अत्यंत शांत आहे. हे सगळं का? पेराल तसं उगवेल. आजपर्यंत पेरणी करत आलेलो आहे. अनेक लोकांना मदत केली आहे, सगळ्या प्रकारची मदत केलेली आहे. त्या मदतीचे वाढलेले वृक्ष आज माझ्या आयुष्यामध्ये मला रिटर्न्स देत आहेत, फळं देत आहेत. आणि भगवंताच्या बाबतीत नियम असा आहे, आपण एक दाणा पेरला तर तो अख्खं कणीस देतो, हजारो दाणे देतो. पण एक दाणा मात्र आपण पेरावा लागतो. तो पेरल्याशिवाय कणीस उगवत नाही. आणि भगवंत जेव्हा देतो तो अनेक पटीने देतो. इथे आपली अवस्था अशी होते, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. अहो, भगवंत जर द्यायला बसला तर आपण काय घेणार आणि किती घेणार? अहो, आपली झोळी फाटकी आहे, आपण दुबळे आहोत, आपले हात दुबळे आहेत. असं सगळं असताना भगवंताची कृपा आपल्याला कधी कधी सहन होत नाही बरं का. हाही माझा अनुभव सांगतो मी कधी कधी देवाला म्हणतो, देवा का करतोयस इतकं सगळं माझ्यासाठी? माझी योग्यता आहे का? माझी लायकी आहे का? का करतोयस इतकं तू माझ्यासाठी? असं मी कधी कधी म्हणतो देवाला. इतकी भगवंताची कृपा होतीये, काय सांगू तुम्हाला. अहो, सांगायला माझ्याजवळ शब्दच नाहीत हो. कितीही वर्णन केलं, कितीही बोललो तरी भगवंताच्या कृपेचं वर्णन नाही करता येत. साधे मूठभर पोहे खाल्ले काय आणि सुदामाचं अख्खं गाव सोन्याचं करून टाकलं. अहो, हा भगवंत द्यायलाच बसला तर अख्खं गाव सोन्याचं करेल हो. पण ते मूठभर पोहे द्यावे लागतात, ते दिल्याशिवाय होत नाही. हा नियम आहे जगाचा. पेरल्याशिवाय उगवत नाही. आधी पेरावं लागतं मग उगवतं. आधी द्यावं लागतं मग मिळतं. आणि म्हणून एक नियम असा आहे, भगवंताकडे जाताना, संतांकडे जाताना किंवा कुणाच्या घरी जाताना, लहान मुलं असतात, घरामध्ये माणसं असतात, त्या सर्वांसाठी आपण काही ना काही खाऊ घेऊन जावा, काही ना काही वस्तू घेऊन जाव्या, काही ना काही भेट घेऊन जावी. संतांच्याकडे जाताना, भगवंताकडे जाताना, राजाकडे जाताना, एखाद्या मोठ्या माणसाच्या घरी जाताना किंवा आपल्या नातेवाईकांकडे जाताना कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये. काही ना काही भेटवस्तू घेऊन जावी, काही ना काही घेऊन जावं. त्या देण्यामध्येच आपल्याला भरपूर 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 मिळत असतं, हे लक्षात घ्या. भगवंत हा तर सगळ्या जगाचा मालक आहे, त्रैलोक्याचा स्वामी आहे, अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक आहे. अशा भगवंताला आपण काय देणार हो? हे जरी खरं असलं तरी आपण रिकाम्या हाताने आलेलो नाहीत ना, हे तो पाहत असतो बरं. आपली देण्याची भूमिका आहे ना, आपल्या मनामध्ये दातृत्व आहे की नाही, आपण कुणाला काहीतरी देतो की नाही, आपल्यामध्ये देण्याचा भाव आहे की नाही, हे मात्र तो तपासून पाहतो. आणि जेव्हा आपण देतो तेव्हा भगवंत आपल्याला कैक पटीने देतो. आता सध्या माझ्या मदत करण्याचा एक मार्ग नवीन मी जो अवलंबला आहे तो आता मी सांगतो.
की आता मी पुण्यात आलेलो आहे, माझं पुण्यात घर झालेलं आहे, त्यामुळे मी आता नगरहून पुण्याला जे येतात आणि ज्यांना काही कामानिमित्त राहण्याची वेळ येते अशा लोकांसाठी रात्रीचा निवारा उपलब्ध करून दिला आहे की त्यांचं काम जर आजचं काम उद्यावर गेलं आणि आज रात्री परत नगरला जाऊन उद्या परत नगरहून पुण्याला यावं लागू नये म्हणून अशा लोकांसाठी मी रात्रीचा निवारासुद्धा आज माझ्या घरी उपलब्ध करून दिला आहे. ही सध्या मी करत असलेली लेटेस्ट मदत आहे. आता या गोष्टी सांगू नये हे मलाही कळतं आहे, पण एक उदाहरण म्हणून किंवा आपण काय करू शकतो हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मी हे सांगतो आहे की आज माझं पुण्यात घर आहे. नगरहून काही कामानिमित्त माणसं पुण्यात येतात, त्यांचं काम एक दिवसात होतं नाही होत, त्यांना परत नगरला जाऊन उद्या परत त्या कामासाठी पुण्यात यावं लागू नये. किंवा आणखीन एक सांगतो, आमच्या नगरहून काही माणसं पुण्यामध्ये क्लाससाठी येतात, त्यांचे 2 दिवस क्लास असतात, शनिवार रविवार म्हणा किंवा बुधवार गुरुवार म्हणा. मग बुधवारी क्लास झाल्यानंतर परत नगरला जायचं आणि नगरहून परत गुरुवारी क्लाससाठी यायचं, असे 2-2 हेलपाटे होऊ नये म्हणून मी एक रात्रीचा मुक्काम माझ्याकडे करा असं सांगितलेलं आहे बरं का. हे मी मुद्दाम तुम्हाला का सांगतो तर मदत करण्याचा हाही एक मार्ग आपल्यापाशी आहे हे तुमच्या लक्षात यावं म्हणून. अहो मी गाडीने सासवडला जाणारच आहे, मी माझ्या गुरूंना भेटायसाठी जाणारच आहे. मागे जर माझ्या गाडीमध्ये 3 जागा रिकाम्या असतील तर 3 माणसांना मी का नेऊ नये बरोबर, हा विचार मी नेहमी करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.